शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी। नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी। 155 पेक्षा अधिक प्रोडक्ट्स, भरघोस डिस्काउंट, आकर्षक किंमत, सर्वोत्कृष्ट सर्व्हिस, फायनान्स सुविधा, कॅशबॅक ऑफर, 28 पेक्षा अधिक जगतविख्यात ब्रँड्स येथे उपलब्ध। प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर, एअर कंडिशनर, कूलर, वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सीज मध्ये। HDFC, बजाज फायनान्स, TVS यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध। राम एजन्सी, सावेडी, नवी पेठ, मार्केट यार्ड, अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। 16 वर्षीय युवतीला घरातून अज्ञात व्यक्तीने आमिष दाखवून पळवून नेले आहे। शनिवारी ही घटना घडली। याबाबत पीडित युवतीच्या आईने रविवारी सकाळी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। फिर्यादी त्यांची मुलगी शनिवारी एकटीच घरी होती। फिर्यादी कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या। त्या सायंकाळी घरी परतल्या असता त्यांना मुलगी घरात आढळून आली नाही। तिचा कुठेही शोध न लागल्यामुळे तिला पळवून नेल्याची तक्रार पीडितेच्या आईने पोलिसांकडे केली आहे। भाजीपाला आणण्यासाठी जात असताना दुचाकीची जोराची धडक बसून झालेल्या अपघातात एक जण जखमी झालाय। हा अपघात शुक्रवारी 6:45 वाजेच्या सुमारास निंबळक येथे शंकर महादेव मंदिरासमोर झाला। कुमार दादासाहेब फलके असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे। या प्रकरणी दुचाकी स्वाराविरोधात MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। भर दुपारी अपार्टमेंटमध्ये घुसून कडीकोंडा तोडून चोरट्यांनी रोख रक्कम, सोन्याचे दागिने लंपास केले। ही घटना शनिवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास बालिकाश्रम रोडवरील अमृत कलश अपार्टमेंटमध्ये घडली। या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पेट्रोल पंप, ST बसेस, बस स्थानक, रेल्वे स्थानक यासह मोठे शासकीय कार्यालये आदी ठिकाणी अग्निरोधक यंत्र बसवलेली दिसतात। मात्र आग लागल्याची घटना घडली तर हे यंत्र चालवायचे कसे याचे पेट्रोल पंप वगळता इतर ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणच दिले जात नसल्याचे केलेल्या पाहणीत समोर आले आहे। उन्हाळ्यात आग लागल्याच्या घटनेमध्ये वाढ होत आहे। विशेषतः पेट्रोल पंपावर तर जास्त काळजी घ्यावी लागते। त्यामुळे येथे काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्यांना अग्निशामक यंत्र वापरण्याचे प्रशिक्षण देणे गरजेचे आहे। नगर पुणे रस्त्यावरील हॉटेल कोकण किंग काही अंतरावर रविवारी मध्यरात्री मोटारसायकल घेऊन थांबलेल्या दाम्पत्याला चाकूचा धाक दाखवून तिघांनी लुटले। त्यांच्याकडील सुमारे 3,72,000चे सोन्याचे दागिने लुटून नेले। याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। दौंड रस्त्यावर कॅनेटिक कंपनीजवळ दोघांना लुटल्याची घटना ताजी असतानाच केडगाव जवळ पुणे रस्त्यावर पुन्हा एका दाम्पत्याला लुटल्याची घटना घडली। याबाबत पार्थसारथी पटनाईक यांनी फिर्याद दिली आहे। शहराची खबरबातमध्ये इथेच थांबतोय। तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।